नाशिक शहरात आज महानगरपालिकेनं इतिहासातली सगळ्यात मोठी अतिक्रमण मोहीम राबवली आहे। तब्बल 100 जेसीबी आणि 1000 पोलिसांच्या फौजफाट्यानं तब्बल 40 एकर रस्त्यावर पसरलेल्या अतिक्रमणावर हातोडा मारला गेला आणि या कारवाईत तब्बल 800 दुकानं जमीनदोस्त झाली आहेत। मागच्या 17 वर्षांपासून ज्या भंगार बाजारावर खल सुरू होता, न्यायालयीन लढाईनंतर भंगार बाजारातील अतिक्रमणही जमीनदोस्त करण्यात आलं। तेव्हा एक अत्यंत मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई आज नाशकात पार पडली। आपण बघू शकतोय की अंबड लिंक रोडवरच्या जवळजवळ 100 एकर परिसरामध्ये पसरलेला जो भंगार बाजार आहे, ज्याच्यातली जवळजवळ 800 पेक्षाही अधिक दुकानं आज सकाळपासून त्यांच्यावर बुलडोझर फिरवला जातोय। प्रचंड मोठी अशा पद्धतीची यंत्रणा यासाठी कार्यरत आहेत। जवळजवळ 100 जेसीबी, पोकलेंड आणि इतर गाड्या ज्या आहेत त्या याच्यासाठी काम करत आहेत। 600 पेक्षाही अधिक पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि 400 पेक्षाही अधिक महापालिकेचे कर्मचारी यासाठी व्यवस्थेमध्ये आहेत। खरं तर गेल्या 17 वर्षापासून हा भंगार बाजार इथून निघावा याच्यासाठी एक फार मोठा न्यायालयीन लढा लढला गेलेला होता। वेळोवेळी अनेकदा याच्या तारखा डिक्लेअर झाल्या, परंतु भंगार बाजार जो आहे तो जैसे तैसे होता। परंतु आज शनिवारी मात्र अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या भंगार बाजाराचं अतिक्रमण काढण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे। आपण बघू शकतोय की किती मोठ्या प्रमाणावर इथे दुकानं होते, कारखाने होते, ज्याच्यामध्ये फर्निचर बनवलं जायचं किंवा ज्याच्या माध्यमातून हजारो लोक या ठिकाणी व्यवसाय करत होते। परंतु हे संपूर्ण अतिक्रमण असल्याचं सिद्ध झालं। त्यानंतर अनेक वेळा या व्यावसायिकांना मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु हे अतिक्रमण निघत नव्हतं आणि त्याच्यामुळे शनिवारी जे आहे ते महापालिकेने ही सगळी कारवाई सुरू केली। असं म्हटलं जातंय की नाशिक महापालिकेच्याच नाही तर राज्याच्या महापालिकांच्या इतिहासामधलं हे सर्वात मोठं अतिक्रमण मोहीम असेल आणि पहिल्यांदा या मोहिमेसाठी ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात आला आहे। या संपूर्ण कारवाईचं डॉक्युमेंट असावं याच्यासाठी ड्रोनच्या साह्याने संपूर्ण ही मोहीम जी आहे ती चित्रित सुद्धा केली जाते। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।